याच वारीतील अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे बंधू भेटीचा। आता मी दसूर या गावात आहे। दसूर हे माळशिरस या तालुक्यातील शेवटचं गाव आहे। यानंतर या पालख्या पंढरपूरकडे जाईल। आता आपण दृश्यांमध्ये बघू शकतो की संत सोपान काका आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांचा जो आहे बंधू भेट सोहळा असा अनुपम असा सोहळा इथे पार पडतो आहे। आणि हे दृश्य आता आपल्या समोर आहे। अतिशय भावनिक आणि आनंदमय असे हा क्षण आहे। सगळ्यांचे वारकऱ्यांचे डोळे जे आहे ते पाणावलेले आहे। कितीतरी दिवसांचा प्रवास हे पूर्ण करून या दोन्ही संतांच्या ज्या आहेत त्या भेटी होत आहेत। या दोन्ही संतांचं दर्शन या वारकऱ्यांना होत आहे। दोन्ही पालख्यांमधले वारकरी जे आहे दिंड्या ज्या आहेत त्या इथे मिळतात, गाठी भेटी होतात, बंधू भेट अशी इथे होते आणि अतिशय भावनिक हा क्षण आहे। सगळ्यांचे डोळे सध्या पाणावलेले इथे दिसत आहेत। आनंदात आणि उत्साहात ही बंधू भेट जी आहे ते इथे साजरी करतायत। 800 वर्षाहून अधिक ही परंपरा वारीची जी आहे सुरू आहे आणि आता भावनिक क्षण आपण बघतोय। यानंतर या पालख्या ज्या आहे आता संत तुकाराम महाराजांची पालखी, संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आणि संत सोपान काकांची पालखी जी आहे पंढरपूरमध्ये आता आगमन करेल। कारण माळशिरस येथील दसूर हे शेवटचं गाव आहे आणि दसूरमध्ये यांची जी आहे ती भेट होत असते। दसूर नंतर पंढरपूर लागतं आणि पंढरपूरमध्ये यांचं जे आहे आगमन या पालख्यांचं होत असतं, या तिन्ही पालख्यांचं होत असतं। बंधू भेटीचं डोळ्याला पाणं भेटणारं हे दृश्य आहे आणि हे दृश्य नवराष्ट्रावर आम्ही तुम्हाला दाखवतोय। आळंदीपासनं संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जी आहे ती निघते आणि त्यानंतर सासवडवरनं सोपान काकांची पालखी निघते। संत सोपान काकांची पालखी सासवडवरनं पुढे जाते आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सुद्धा पुढे जाते आणि त्यानंतर या दसूरमध्ये जे आहे त्यांची इथे भेट होते। गेल्या कित्येक दिवसांचा हा प्रवास आता शेवटच्या क्षणावर येऊन ठेपलेला आहे आणि अवघ्या काही क्षणांनंतर माऊलींच्या भेटीची जी आस यांना लागलेली आहे, या वारकरीला लागली ती पूर्ण होणार आहे। सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच सुख आणि आनंदाची भावमुद्रा सध्या आपल्याला पाहायला मिळते। जेव्हा ही बंधू भेट होत असते तेव्हा तिथला विश्वसनात शॉल, श्रीफळ, नारळ देऊन जे आहे त्यानंतर या पालख्यांचं पुढे आगमन होत असतं। सुरुवातीला सोपान काकांची पालखी जी आहे ती जाते आणि त्यानंतर माऊलीची पालखी काही वेळ थांबून माऊलीची पालखी सुद्धा इथं मग प्रस्थान करते। ही बंधू भेट होऊन सोपान काका यांची पालखी ही पुढे मार्गस्थ झालेली आहे, पंढरपूरच्या दिशेने जाते आहे। अतिशय आनंदमय आणि भावनिक असा हा क्षण होता। संत सोपान काकांच्या पालखीचं जे आहे आगमन झालेलं आहे, बंधू भेट जी आहे ती झालेली आहे। माऊलींची पालखी थोड्या वेळ इथे थांबून मग तीही पुढे मार्गस्थ होते। संत सोपान काकांच्या पालखीसोबत आलेल्या दिंड्या वारकरी जे आहे आणि संत ज्ञानेश्वर माऊलींसोबत आलेल्या दिंड्या आणि वारकरी जे आहे यांची भेटी झाली। दोन्ही संतांच्या ज्या आहे पादुकांचं दर्शन, दोन्ही संतांचं दर्शन या दसूरमध्ये एका वेळी सगळ्या वारकऱ्यांना, वैष्णवांच्या मिळालं आणि इथल्या नागरिकांना जे आहे ते घ्यायला मिळालं आणि याच्यासारखा सुख सोहळा कुठेच नाही हे दिसतं। अतिशय आनंदमय असं आणि भक्तिमय वातावरण इथे झालेलं आहे आणि याचा पुढचा आणि हा शेवटचा टप्पा होता। याच्या पुढे जे आहे यांची भेट जी आहे पंढरपूरला होणार आहे, पंढरपूरला याचं आगमन होणार आहे। भेटी लागे जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी, आणि ती पांडुरंगाला भेटण्याची आस जी आहे ती आता लवकरच पूर्ण होणार आहे। पांडुरंगाच्या चरणी हे समस्त वारकरी जे आहे नतमस्तक होणार आहे। बंधू भेट झालेली आहे आणि अतिशय डोळ्यात पाणी आणणारा हा क्षण म्हणजे अनबिलिव्हेबल असा हा प्रसंग आहे की ज्याच्यावरती आपण म्हणजे अख्ख्या जगामध्ये असा हा आकर्षक सोहळा कुठेही पाहणे, हा सुख सोहळा स्वर्गी नाही। विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळ
वेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही असं मी म्हणेन. आणि मी एक प्राथमिक शिक्षक आहे आणि शिक्षक असूनसुद्धा आम्ही 3 वर्षे सलग येतोय. आमची मिसेस आणि आम्ही बरोबरच असतो. आमच्या मिसेसला बेस्ट कॅन्सर आहे, तरी पण ती 4-5 वर्षे सतत या पालखी सोहळ्यामध्ये खूप एन्जॉय करते, माझा आनंद लुटते. आणि असा हा माऊलीचा सोहळा जगामध्ये पाहिल्यामुळं अनंत जन्मीचे पुण्य प्राप्त झालं आणि ही सर्व माऊलीची कृपा आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जय हरी माऊली. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली. अतिशय आनंदात आणि उत्साहात हे वातावरण जे आहे पूर्ण होत आहे. सुरक्षा रक्षक असो, पोलीस दल असो, सामान्य नागरिक असो, वारकरी असो, लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा आनंदमय सोहळा जो आहे तो साजरा केला जातोय. गेल्या 800 वर्षांपासून ही जुनी ही परंपरा सातत्याने पूर्ण होती आहे आणि तितक्याच उत्साहात आणि आनंदात हे वारकरी जे आहे आता पंढरपूरकडे मार्गस्थ झालेले आहे. टाळ मृदुंगाच्या गजरात, ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात हे वातावरण जे आहे दुमदुमतंय. आणि आता काय सांगाल माऊली, बंधू भेट आज झालेली आहे, हा अतिशय भावनिक क्षण आहे. हा ना, बंधू भेट म्हणजे अतिशय भावनिक क्षण आहे. कारण का तर भाऊभावांची भेट झाली ना, लहानपणी त्यांचे हाल झालेले खूप. पहिलं तर डोळे भरून येतात भेट झालं. लागून या पाया विनविते तुम्हाला, करे टाळे बोला मुखी नाव, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. नक्कीच हे डोळे जे आहे पाणावलेले आपल्याला इथे दिसत आहेत आणि हा बंधू सोहळा जो आहे इथे पार पडला आहे. अतिशय भावनिक आणि डोळे पाणावलेले आहेत नागरिकांचे. आणि अशाच अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत देत राहणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा नवराष्ट्राची आषाढी वारी. हे दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय फक्त आणि फक्त नवराष्ट्रावर.